आता मी जयंतरावांना सांगत होतो की आम्ही आता मुंबईपासून बंगलोरपर्यंत द्रुतगती महामार्गाच्या कामाला सुरुवात केली आहे। मुंबईवरून तुम्ही अटल ब्रिज, आता तुम्हाला या पुणे मुंबई हायवेने येण्याची गरज नाही, तुम्ही पण मला बांधण्याची संधी मिळाली। तर आता मला आपले भाऊ सांगत होते की विमान येतं कोल्हापूरला, मग 50 मिनिटात आम्ही पोहोचतो। ते म्हटलं 3 वर्षात विमान सर्व्हिस बंद होईल, कारण आम्ही अटल ब्रिजच्या नंतर नवीन मुंबई बंगलोर हायवे बांधतो। त्यामुळे अटल ब्रिज क्रॉस केल्यानंतर 1 ते सव्वा तासात पुणे रिंग रोडवर, आणि पुण्यावरून पुढे बंगलोरमध्ये म्हणजे 5.5 तासात मुंबई ते बंगलोर होणार आहे। तेव्हा मुंबई ते इस्लामपूर हे 3 तासात होईल। तुमचा विश्वास आज बसणार नाही। जेव्हा मुंबई पुण्याला 9 तास लागत होते तेव्हा मी म्हणायचो 2 तासात होईल, तेव्हा कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं। आता आम्ही दिल्ली ते डेहराडून एक हायवे बांधला, 9 तास लागतात। आता पुढच्या महिन्यात त्याचं उद्घाटन आहे, आणि आता दिल्ली ते डेहराडून फक्त 2 तासात आहे। ज्यावेळी आपण मुंबई टू पुणे बांधला तेव्हा जेट एअरवेजचे 8 विमानं पुण्यावरून मुंबईला जायची, आता एकही विमान जात नाही। त्याचं कारण 1 तास आधी जाणं, 1 तास घरून जायला, पुन्हा उतरल्यावर घरी जायला, मग विमानतळावर 4 तास लागतात। त्यापेक्षा 2-2.25 तासात घरी जाता येईल। त्यामुळे आता ही सगळ्यात महत्त्वाची जी डेव्हलपमेंट महाराष्ट्रातली होणार आहे ती पुणे सातारा कोल्हापूर जो कागल रस्ता आहे तो होणारच आहे, त्याचं काम सुरू आहे। पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी पुणे बंगलोर रस्ता पूर्ण होईल आणि हा सगळा सांगली सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातून जाणार, आणि त्यामुळे सगळा विकास भविष्य काळातल्या त्या बाजूने होणार आहे। म्हणजे लगेच कान टोकावरून तिकडे जमीन खरेदी करायला आपण